पाटलांचा लॉंग मार्च खोपोलीत रात्री उशिरा दाखल। मराठा आंदोलकांसाठी प्रचंड उत्साह। जंगी स्वागतासाठी हजारो खोपोलीकर रस्त्यावर उतरले। गावची खबर न्यूजने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा घेतलेला हा वृत्तांत। आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानात होणाऱ्या उपोषणाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा लॉंग मार्च गुरुवारी सकाळी लोणावळ्यात पोहोचला होता। त्यानंतर लोणावळा येथे जरांगे यांची सभा संपल्यानंतर मराठा आंदोलकांच्या वाहनांचा ताफ्यातील हजारो ट्रक, चारचाकी, ट्रॅक्टर, मोटरसायकल बोरघाटातून खोपोलीत उतरला असून खोपोली, शिळफाटा, खालापूर चौकात जेवणाची, पाण्याची सोय केली आहे। पदयात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक संघाच्या हजारोंच्या संख्येने मदत करत आहेत। पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता। जरांगे पाटील सकाळी 11 वाजेपर्यंत खोपोलीत दाखल होणार होते, मात्र तब्बल 15 तासाच्या प्रतीक्षेनंतर रात्री 1 वाजता उशिरा रायगडच्या प्रवेशद्वार असणाऱ्या खोपोली शहरात दाखल झाल्याने मराठा समाज बांधवांमध्ये रात्री कडाक्याच्या थंडीत सुद्धा मोठा उत्साह वाढला होता। हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या भेटीला शहराच्या दुतर्फा रांगा लावून उभे होते। यावेळी मराठा बांधवांना हात जोडून अभिवादन करीत होते। मनोज जरांगे पाटील यांचा लॉंग मार्च सकाळी लोणावळ्यात पोहोचल्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत खोपोलीत पोहोचणार होते। लाखोच्या संख्येने निघालेल्या मराठा आंदोलकांसाठी जेवणाची, पाण्याची सोय करण्यात आली होती। मनोज जरांगे पाटील यांचा लॉंग मार्च खोपोलीतून येणार असल्याने स्वागतासाठी खोपोलीपासून खालापूर चौक, मोहपाडा दरम्यान रस्त्यावर महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र तासाने येथील संध्याकाळी येथील अशा प्रतीक्षेत असणाऱ्या मराठा बांधवांना मात्र 15 तास प्रतीक्षा करावी लागली। रात्री 1 वाजता जरांगे पाटील खोपोली शहरात दाखल झाले। यावेळी जागोजागी स्वागत स्वीकारून खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांना, शिळफाटा येथील पुतळ्याला अभिवादन करून मराठा समाज बांधवांच्या वतीने भला मोठा हार घालून जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत मराठा समन्वय डॉक्टर सुनील पाटील, विनोद साबळे हेही उपस्थित होते। यानंतर खालापूरकडे मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च पुढे सरकत होता। या अलोट गर्दीमध्ये मार्ग काढताना वेळ लागत होता। यावेळी लोणावळा येथे मुख्यमंत्री यांचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते। मात्र चर्चेअंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येऊन मार्ग सोडवावा असे ठणकावून सांगितले आहे। आता राज्य सरकार या मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.